तर निलेश लंकेंचा आजच शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी, निलेश लंकेंना नगर दक्षिणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर निलेश लंकेंना नगर दक्षिणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते। लंकेंच्या मी अनुभवलेल्या कोविड या पुस्तकाचं आज पुण्यात प्रकाशन सोहळा देखील आहे। तर योगेश बोलसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिक अपडेट घेऊया। योगेश, पारनेरचे अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार आहे शरद पवार गटामध्ये। अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशावरती चर्चा सुरू होत्या त्याला काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सुद्धा निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार होता। मात्र काही राजकीय घडामोडी घडल्यामुळे पुन्हा हा पक्षप्रवेश लांबवण्यात आलेला होता। कारण त्याच दिवशी शरद पवारांची आणि त्यासोबतच अमोल कोल्हेंची सुद्धा निलेश लंके यांनी भेट घेतली होती आणि या पक्षप्रवेशावरती चर्चा सुद्धा केली होती। आज जी काही माहिती मिळते त्यानुसार आज शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार अशा पद्धतीची माहिती मिळते। पक्षप्रवेश झाल्यानंतर निलेश लंके यांना दक्षिण नगरमधला उमेदवारी मिळणार अशा पद्धतीचं जवळपास निश्चित झालेलं आहे। एकीकडे भाजपकडून सुजय विखे पाटील यांना कालच उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर आता शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना नगरमधून उमेदवारी मिळणार हे आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आज निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होणार हे सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे आणि पुण्यामध्ये आज शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल अशी एक माहिती मिळते। नक्कीच या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। योगेश, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।